ऍक्च्युली ज्यांच्या घरावर सोलार आहे ना त्यांच्या मॅक्झिमम जणांचा एकच प्रश्न होता की सर थोडा टॅरिफवर व्हिडिओ टाका की वर्षाच्या एंडिंगला मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो पण होतं की आपलं जे सोलारचं जे एनर्जी मीटर असतं ते रिसेट कधी केलं जातं 1 एप्रिलला रिसेट केलं जातं 31 मार्च पर्यंत पूर्ण कॅल्क्युलेशन त्याचं केलं जातं. पण एक प्रॉब्लेम हा होता की जो टॅरिफ होता ज्याला आपण जेनेरिक टॅरिफ असं म्हणतात जो रूफटॉप सोलरसाठी आपण इम्प्लिमेंट केलेला आहे महावितरणकडनं त्याचा चार्ज किती असतो. कुणी म्हणायचं 3 रुपयाचा पर युनिट वीज घेतात एमएससीबी आपली आपण तयार केलेली सोलारने, कुणी म्हणायचं 4 रुपये घेतात, कुणी म्हणायचं 1.5 रुपये, कुणी 2 रुपये. भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या, मी थोडा वाचल्या. तर मी तुम्हाला आज एक गोष्ट क्लिअर करतो. जर तुमच्या घरावर सोलार आहे किंवा तुम्ही सोलारचा यूज करून मॅक्झिमम इलेक्ट्रिसिटी जनरेट करून जर पॉवर ग्रीडला पाठवता एमएससीबीला तर त्याची एक प्राइस फिक्स झालेली आहे 2026 साठी सांगत आहे. बहुतेक ही जी प्राइस आहे ती येणाऱ्या 5 वर्षासाठी कॉन्स्टंट राहील का महावितरणने 1 एप्रिल नंतर भरपूर काय रूल्स अँड रेग्युलेशन तयार केलेले आहेत रूफटॉप सोलरसाठी पण आणि रेसिडेन्शियल कन्झ्युमरसाठी पण. सो 2000 मी या वर्षीचं तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढे काही सोलारने वीज तयार कराल ते प्रत्येक वर्षाच्या एंडिंगला एमएससीबी ती तुमची वीज प्रति युनिट 2 रुपये 82 पैसे 2 रुपीज 82 पैसेच्या हिशोबाने कन्झ्युम करेल. आय मीन ती परचेस करेल आणि त्याचे जे जेवढं काही पैसा जमा होईल तो पुढच्या महिन्यामध्ये कॅरी फॉरवर्ड केला जाईल. सो प्लीज लक्षात ठेवा सोलारने तयार केलेली जी वीज आहे प्रत्येक युनिटचा चार्ज आहे 2 रुपये 82 पैसे. हा जेनेरिक टॅरिफ आहे या वर्षाचा, बहुतेक तो येणाऱ्या 4 वर्षासाठी ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड केला जाऊ शकतो. त्याचं जसं अपडेट येईल मी तुम्हाला सांगेल. सो अशाच माहितीसाठी प्लीज व्हिडिओला फॉलो करा आणि मॅक्झिमम लोकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.